नमस्कार मित्रांनो मी कपिल मांगडे गावाकडे आलेलो होतो. वातावरण बघा मित्रांनो कसं झाले, मस्तपैकी डोंगरावर धुकं पण आले आणि थोडा थोडा पाऊस पण पडतोय. पाऊस आता तुम्हाला दिसू शकतोय बघा. अ, रानात मस्तपैकी सोयाबीन पण एक नंबर आले आणि सोयाबीनच्याच मध्यभागी घेवडा केलेला आहे, की म्हणजे साईटून त्याला कसं आहे, साईटून गुरं इथे जातात काय जातात तर त्यामुळे प्रॉब्लेम नाही. आतल्यात आपल्याला घेवडा व्यवस्थित पण राहतो, नंतर काढता पण येतो. मित्रांनो, जो घेवडा मी बोलतोय तो हा घेवडा आहे काळा घेवडा. तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकताय काळा घेवडा. भरपूर भागात हा घेवडा होत नाही मित्रांनो. तर आमच्या भागात हा होतो, आम्ही लहानपणापासून याला खातो. पण मी ज्यावेळी कॉलेजला गेलो आणि आम्ही त्यांना सांगायचो, अरे आम्ही काळा घेवडा खातो, काळा घेवड्याची आमटी एक नंबर असते, काळा घेवड्याचं सुक्कं पण लय मस्त लागतं, धपाट्याबरोबर आम्ही खातो, भाकरीबरोबर पण आपण खाऊ शकतो आणि एकच नंबर लागतं, तव्यातलं एक नंबर लागतं सुक्कं काळ्या घेवड्याचं. आणि ह्याच जर घेवडा आपण नंतर वाळवला आणि वाळवल्यानंतर तुम्ही जर त्याची आमटी केली, काळ्या घेवड्याची आमटी. बघा आता मी जर बोलतोय ना, काही जणांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल काळ्या घेवड्याची आमटी म्हटल्यानंतर. कारण मित्रांनो, काळ्या घेवड्याची आमटी मी का बोलतोय, लहानपणापासून आम्ही मटण म्हणजे मला तुम्हाला सांगतो, आपण जसं म्हणतो की मटण आणि चिकन लोकांना बोललं तर तोंडाला पाणी सुटतं. मित्रांनो, काळ्या घेवड्याची आमटी मटणापेक्षा खतरनाक लागते आणि ती ज्यांना खाल्ली त्यांना माहिती आहे, काही वेगळं सांगायची गोष्ट नाही. पण खरंच मित्रांनो, आज घेवडा तोडायला आलो गावामागे आणि ते बघितलं तर मला आठवण झाली की राहू खरोखरच. आणि भरपूर लोकांना खाल्ला नाही मित्रांनो. जर कधी कोणाकडून खायला भेटला, म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्रात ह्या भागात काळा घेवडा कंपल्सरी होतोच. अजून कुठल्या भागात होतो मला माहीत नाही. जर तुमच्याकडे होत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावाचं नाव. पण ज्यांच्याकडे होत नाही ना, एकदा पश्चिम महाराष्ट्रात तुमचा कोण मित्र असला तर त्याच्याकडून कधी तो आला तर त्याला बोला, कालवण करा एक दिवस आणि नक्की खाऊन तुम्ही बघा. कुस्करून भाकरी खायची. अरे तुम्ही बोटं चाटणार म्हणजे आम्ही लहानपणी ताटाला काही ठेवायचो नाही, विचार करा. असं चाटून मस्तपैकी खायचो. एवढा एक नंबर लागतो हा काळा घेवडा. उगाच त्याला बोलत नाहीत, पण खरोखरच क्वालिटी. आणि तुम्हाला नाही असं खायला भेटलं तर आपण आता तर सगळीकडे उपलब्ध झाले माहिती ना. दुबईपर्यंत आमच्या गावातली लोक आहेत काम करायला. तर दुबईमध्ये पण ते काळा घेवडा घेऊन पण जातात तिथून आणि आता बाजारात पण भेटतो, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर कधी भेटला ना, नक्की घ्या. काळा घेवडा बोलायचं, त्याची डाळ पण भेटते आणि तुम्ही एकदा आमटी करून बघा मित्रांनो. आणि एवढी सोपी आणि खायला एवढे एक नंबर की काय तुम्हाला सांगू. म्हणून सगळ्यांचा आवडता काळा घेवडा.